विधानसभा निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल बघूया। आपल्या सोशल मीडियावर आज 1.25 लाखाहून अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं आहे। यूट्यूबवर 1,06,000 जणांनी मत दिली आहेत। त्यात महायुतीला 21% तर महाविकास आघाडीला 70% मतं पडली आहेत, तर तिसऱ्या आघाडीला 9% मतं आहेत। एकदा का निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली की सरकारला मतदार प्रभावित होतील अशा कोणत्याही नव्या योजना, मोठमोठ्या घोषणा करता येत नाहीत। त्यामुळे निवडणुकीच्या घोषणेला जितका उशीर होईल तितकं सत्ताधाऱ्यांना हवं असतं। त्यात 26 नोव्हेंबरपर्यंत नवीन विधानसभा अस्तित्वात यायची असेल तर 12 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागू शकते, हे आपण पाहिलंय। त्यामुळे 12 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ म्हणजे आजपासून जवळपास 2 महिने सरकारचं काम, सरकारच्या योजना जनतेपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मिळतात। हा प्रत्येक दिवस प्रचारासाठी वापरून घेण्यावर सरकारमधील पक्षांचा जोर आणि भर असेल। अर्थात तेवढाच वेळ विरोधकांना सुद्धा मिळणार आहे आणि लोकसभेनंतर महाविकास आघाडी सुद्धा फॉर्ममध्ये आहे। त्यामुळे त्या 3 पक्षांकडूनही या वेळेचा सदुपयोग होणार आहेच। शेवटी हा वेटिंग गेम आहे। कोण किती संयम दाखवून टिकून राहतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।